लग्नाच्या आमिष, अश्लील व्हिडिओची धमकी, खंडणी मागणारा पोलिसांच्या ताब्यात, फरार आरोपी नांदेडहून जेरबंद, डीबी पथकाची कारवाई. लग्नाच्या आमिष दाखवून एका युवतीशी अनैतिक प्रेमसंबंध प्रस्थापित करत शारीरिक संबंध ठेवणे, त्यानंतर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 80,000 रुपयाची मागणी करणे आणि युवतीचा मोबाईल हिसकावून त्यावर अश्लील स्टेटस ठेवणे अशा गंभीर आरोपांखाली फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा डीबी पथकाने नांदेड येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव बलदेव उर्फ गोलू शंकर राठोड, वय 27 वर्ष, राहणार विटाळा, तालुका दिग्रस असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे उमरखेड एका 26 वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध होते. या काळात आरोपीने युवतीला लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान आरोपीने दोघांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच युवतीकडे 80,000 रुपयाची मागणी करून तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याचबरोबर आरोपीने युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्यावर अश्लील स्वरूपाचे स्टेटसही ठेवले असल्याची तक्रार आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडित युवतीने 7 जून रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विरुद्ध अॅट्रॉसिटी ऍक्ट सह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, दिगंबर गेते, संघशील टेंबरे, आकाश पवार, सर्व उमरखेड पोलीस स्टेशन, डीबी पथक यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे.